केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची अखेर घोषणा करण्यात आली आहे। माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि ज्येष्ठ गझलकार पंकज उधास यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालाय। तर दिग्दर्शक शेखर कपूर यांनाही पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालाय। तसंच ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना मानाचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झालाय। ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत, गायक अरिजित सिंग, क्रिकेटपटू आर अश्विन, डॉक्टर विलास डांगरे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आलाय। विलास डांगरे हे होमिओपॅथी चिकित्सक आहेत। तर मारुती चितमपल्ली यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आलाय। मारुती चितमपल्ली हे महाराष्ट्रातील ख्यातनाम वन्यजीव अभ्यासक आणि निसर्ग लेखक आहेत। यासोबतच चैत्राम पवार हेही पुरस्काराचे मानकरी ठरलेत। चैत्राम पवार नैसर्गिक संसाधनाचं संवर्धन, वनहक्क कायदा, कृषी विकास या विषयांवर गेल्या 26 वर्षांपासून काम करत आहेत। देशभरातून एकूण 23 महिला आणि 10 परदेशी नागरिक आणि मरणोत्तर 13 जणांना पद्म पुरस्कार जाहीर झाले। खूप खूप आनंद आहे सर। एवढा आनंद यापूर्वी कधी झाला नव्हता। आनंद आहे अगदी। काय काय आठवतंय पुरस्कार मिळाल्यानंतर? काय काय सेवा आपण केली आणि काय काय त्याचे फळ मिळतात असं वाटतं? सर्व जंगलातले दिवस आठवतात। अजूनही मला सर्व एकूण एक आठवत आहे। मी मराठीला नवीन 1,00,000 नवीन शब्द दिलेले आहेत। ते 1,00,000 शब्द मला आठवत आहेत। फक्त मला लिहून काढायचे राहिलेले आहेत। काय काम सुरू आहे सध्या? सध्या काय करताय? सध्या मी ते कोशाचंच काम करतोय। हे जे मराठीला 1,00,000 नवीन शब्द आहेत, डायरीमधून शोधून काढून एकत्रित हे करून ते प्रसिद्ध करतोय। तर पद्मश्री पुरस्कार कुणाकुणाला जाहीर झालेत पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। डॉक्टर विलास डांगरे होमिओपॅथी चिकित्सक, चैत्राम पवार पर्यावरण आणि वन संवर्धन, साहित्य आणि शिक्षण क्षेत्रात मोलाची कामगिरी करणारे मारुती चितमपल्ली यांना सुद्धा पद्म पुरस्कार जाहीर झालाय। ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनाही पद्मश्री देण्यात येते। तर शास्त्रीय गायिका अश्विनी भिडे देशपांडे यांना देखील पद्मश्री पुरस्कारानं गौरवलं जाणार आहे। जसपिंदर नरूला, प्रसिद्ध गायिका जसपिंदर नरूला यांनाही पद्म पुरस्कार जाहीर झालाय। तर ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत हेही पद्म पुरस्काराचे मानकरी ठरले। सुलेखनकार अच्युत पालव यांनाही केंद्र सरकारकडून पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आलाय। तर एसबीआयचे माजी अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य यांना सुद्धा पद्म पुरस्कारांनी गौरवलं जाणार आहे। माजी कसोटीपटू आर अश्विन यालाही पद्मश्री पुरस्कार देण्यात येतोय। तर पद्मभूषण पुरस्कार कोणाला मिळतोय पहा। माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना मरणोत्तर हा पुरस्कार दिला जाणार आहे। गझलकार पंकज उधास यांनाही मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार घोषित झालाय। चित्रपट निर्माते शेखर कपूरही या पुरस्काराचे मानकरी असतील। तर ज्येष्ठ सुलेखनकार अच्युत पालव सध्या आपल्याबरोबर फोन लाईनवरून आहेत। अच्युतजी, सर्वप्रथम तुमचं खूप खूप अभिनंदन एबीपी माझाच्या वतीने पुरस्कार मिळाल्यानंतरची आपली पहिली प्रतिक्रिया। खूप छान वाटलं। इतकी वर्ष जो प्रवास चालू होता, जवळपास 40-45 वर्ष, आणि आपण एक सुलेखनाकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो फक्त लिहिण्याकरता होता, तर आज मला असं वाटतं की त्याला एक महत्व प्राप्त झालेलं आहे। आणि मला वाटतं की या नंतरची जी पिढी आहे त्या पिढीला नक्की एक चांगला आदर्श मिळेल, त्याला कुठेतरी खात्री मिळेल की या लाईन मध्ये काम केल्यानंतर किंवा या ट्रॅकवर काम केल्यानंतर कुठेतरी एक यश गाठता येतं, एक आपल्याला आनंद होतो त्याचा। आणि मला वाटतं की ते मला सगळं या पुरस्कारामुळे प्राप्त झालंय, कारण गेली 40-45 वर्षे हे एक लाईन धरून काम चाललेलं आहे। खरंय। यस। अच्युतजी, दुसरा म्हणजे याच अनुषंगाने मला एक असा प्रश्न विचारावासा वाटतो की सध्याच्या
कॉम्प्युटरच्या काळामध्ये आणि विशेषतः आता AI सारख्या नवीन तंत्रज्ञान येत असताना जिथं हातामध्ये पेन धरणं हे सुद्धा अनेकांच्या आयुष्यात अनेक वर्ष घडत नाहीये, अशा काळामध्ये आपण राहतो आहोत. अशामध्ये तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये अख्खी हयात घालवलेली आहे आणि एक आदर्श प्रस्थापित केलेला आहे, या कलेचं पुढची 50 वर्ष तुम्ही कशी पाहता? काय माहिती की नो डाऊट AI आलेला आहे, कॉम्प्युटर आहे. मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा पण कॉम्प्युटर आलेला होता. पण काय की जेव्हा तुम्ही हाताने काम करता तेव्हा त्याला इमोशन असतात, तुमचा हो. पर्सनल टच असतो आणि चित्रकाराला किंवा काम करणाऱ्या माणसाला स्वतःला कागदावर मांडायला, व्यक्त व्हायला खूप छान वाटत असतं ते. खरंय. AI सारख्या ठिकाणी काय होतं की तुमची गोष्ट कोणीतरी सांगितली की ती त्याला किती कळली आहे त्याच्यापेक्षा तो ती त्यावेळेला जे काय अवेलेबल असेल ते तुम्हाला देणार. त्यात इमोशन असतील असं नाहीये. खरंय. हा, बेसिक परिस्थिती एक त्या ट्रॅकवर आणून ठेवतात. त्यामुळे हाताने काम करणं हे शेवटी खूप महत्वाचं आहे. आणि आज मला असं वाटतं की आज आपण त्याचा बाहू करतो आहोत असं वाटतं, पण परदेशामध्ये मी अमेरिकेमध्ये ज्यावेळी शिकवायला गेलो होतो त्यावेळेला मी बघितलं की बरीचशी कॉलेजमध्ये ज्या गोष्टी आपण करत नाहीत ना त्याच गोष्टी, म्हणजे एक एक गोष्ट सिम्बॉल जर सांगितला किंवा एखादा लेआउट सांगितला तर 100 ऑल्टरनेटिव्ह मागून घेतात. ते सुद्धा हाताने करायचे असतात आणि तिथे कॉम्प्युटरचा वापर केला तर त्याला बाजूला काढलं जातं. म्हणजे प्रगत राष्ट्रामध्ये सुद्धा या गोष्टी केल्या जातात. पण आपण काय होतं, आपण शॉर्टकट शोधत असतो मला असं वाटतं. त्या निश्चितपणे. तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा हा जर तुम्हाला कळला ना तर मला असं वाटतं की यश खूप जवळ असतं ते. निश्चितपणे. म्हणजे अभिजातता हा एका बाजूला विषय आहे आणि त्याची युटिलिटी हा वेगळा विषय आहे. केवळ युटिलिटी म्हणून याच्याकडे आपण बघू शकत नाही. त्याच्या पलीकडे आपण जे काम केलेलं आहे आणि त्याच्यातून मिळणारा आनंद, मला वाटतं की पुढच्या अनेक पिढ्यांना या पुरस्काराच्या निमित्ताने हे काम पोहोचायला सुद्धा मदत होईल आणि याच्यातून प्रेरणा घेऊन इतर अनेक जण या मार्गावर येतील अशी आपण अपेक्षा करूया. खूप खूप धन्यवाद आणि पुन्हा एकदा अभिनंदन अच्युतजी. ABP माझाला आपण प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दलही आणि पुरस्काराबद्दलही. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.